शेतकऱ्यांना टोमॅटोचे 4 पैसे मिळत असताना सरकार टोमॅटो का विकतं असा सवाल आता उपस्थित होतोय। सरकारनं दिल्लीत टोमॅटो विक्री थांबवावी, ग्राहकांसोबत पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचाही विचार करावा अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे। खासदार भास्कर बगरेंची सरकारकडे ती मागणी आहे। दिल्लीत 60 रुपये किलो दरानं टोमॅटोची विक्री होतीये। केंद्रीय ग्राहक मंत्रालयाच्या माध्यमातून दिल्लीत स्वस्त टोमॅटो विक्री केली जाते। टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आज बऱ्यापैकी पैसे मिळत असताना दिल्लीमध्ये पुरवठा विभागाच्या माध्यमातून दिल्लीतील नागरिकांना 60 रुपये किलोने टोमॅटो उपलब्ध करून देण्याचं काम नागरी पुरवठा खात्याकडून चालू झाल्यामुळे म्हणजे सरकार शेतकऱ्याला पैसे मिळाले की ते मिळू नये आणि ग्राहकांना खुश करण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी सातत्याने करतं। जसं कांद्याच्या बाबतीत केलं तसंच टोमॅटोच्या बाबतीमध्ये हे सरकार शेतकऱ्याला कुठेतरी पैसे होत असताना पेस्टिसाइड मध्ये इतकी महागाई झालेली आहे, औषधांची फार महागाई झाली, त्याच्यावर जीएसटी भरावा लागतो। टमाटे तोडायला मजूर भेटत नाही, कारण सरकारने सगळ्यांना आळशी बनवून टाकलेले, फुकटचं खाऊ घालून आळशी बनवून टाकले। त्यामुळे शेताला मजूर भेटत नाही, टमाटे काढायला मजूर भेटत नाही। शेतकरी कसा तरी टमाटे काढतो, टमाटे पिकवतो, 2 पैसे हातात यायला लागले, परंतु या सरकारला ते सहन झालं नाही। सरकारने टमाट्याचे भाव पाडले, शेतकरी जगला तर देश जगेल, नाही तर मग पुन्हा लोकसभेला जर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जसं भाजप सरकारला भुईसपाट केलं त्याच पद्धतीने यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत यांचं डिपॉझिट जमा केल्याशिवाय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।